छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या या महायुतीच्या सभेला उपस्थित सभापती नीलमताई गोरे, विजय बापू शिवतारे, बाळासाहेब चांदेरे, कुलदीपजी कोंडे, रमेश कोंडे, रणजित शिवतारे, बालचंद्र जगताप, विक्रम कुटवड, बाळासाहेब गरुड, शरद डमाले, अमोल पंगारे, आनंद देशमाने, शालाकाताई कोंडे, राणी भोसले, विद्याताई पांगारे, प्रदीप कांबळे, दिगंबर चोरगे, आणखी व्यासपीठावर कोणी राहिले असतील ज्यांनी मला ही नावं दिली त्याची जबाबदारी आहे। सगळ्यांना व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा देतो। आणि आज अतिशय आजच्या या मंगल दिनी आपल्या सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची देखील अंमलबजावणी झालेली आहे। आता यापुढं शासकीय कागदपत्रात महिला भगिनी इकडे आहेत, वडिलांचं आणि आईचं दोघांचंही नाव लावलं जाणार, मुलाच्या पुढं आईचं नंतर वडिलांचं। या महिलांचा सन्मान करणारा निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला। महिलांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले, नीलमताईंनी मगाशी सांगितलं असेल, सक्षमीकरण असेल, 50% ST सवलत असेल, लेक लाडकी लखपती असेल, मोदी साहेबांनी घेतलेलं लखपती दिदी असेल, ड्रोन दिदी असेल, उज्ज्वला योजना असेल, धनजन योजना असेल, जनधन योजना, घर घ्यायचं विकत असेल तर आपण स्टॅम्प ड्युटीमध्ये महिला भगिनींनी घेतलं 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देतो, अशा अनेक योजना आपण महिला भगिनींसाठी घेतल्यात। मुद्दाम मी अगोदर बोललो कारण आजपासून 1 मे पासून हा महिलांचा सन्मान करणारा निर्णय आपण घेतला होता। आईचं नाव लावण्याचा तो आजपासून लागू झालेला आहे। मुलगी, सून, पत्नी असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही, आपलं सरकारही करत नाही। आणि असा जे भेदभाव करतात त्यांना भोरची जनता मतदान करेल का? भोरची जनता सुज्ञ आहे। त्यामुळे महिला भगिनींचा सन्मान करणाऱ्या महायुतीलाच भोरची जनता मतदान करेल असा विश्वास आहे। खरं म्हणजे भोर या शब्दाचा अर्थ पहाट, आणि भोरची जनता सुजाण आहे, आपल्या विकासाची भरभराटीची नवी पहाट ती घेऊन येणार आहे। खरं म्हणजे मी सुनेत्राताईंचा उमेदवारी अर्ज भरायला देखील आलो होतो आणि त्यावेळेस सुनेत्राताई यांना विजयी करणार, आपल्या सगळ्यांच्या साथीने, सहकार्याने, शुभेच्छांमुळे, आशीर्वादाने असा मी त्यांना शब्द दिला होता। आणि आपल्याला माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करतो आणि आपण सगळेजण येत्या 7 तारखेला सुनेत्राताईंना विजयी कराल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। खरं म्हणजे युती धर्म पाळा, आपल्या विजय बापूंनी पण पाळला। विजय बापूंनी अगोदर खूप त्रास दिला होता, पण त्यांना सांगितलं मी, अरे बाबा आपली महायुती आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायचं असतं। ते त्यांना देखील आपल्या जनतेने म्हणाले उभे राहा, पण नंतर मग त्यांची गाडी पुढे गेली होती, ती मागच्या गेअरमध्ये घ्यायला लावली आणि विजय बापू देखील युती धर्म पाळतायत।
कुलदीप कोंडे आहेत आणि हे सगळे जे लोक आहेत, कुलदीप कोंडे देखील कामाला लागले आहेत. सगळे व्यासपीठावरचे आपले सगळे महायुतीचे लोक काम करत आहेत. चांदेरे असतील, सगळेच लोक, रमेश आहे, भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, RPIचे आहेत, रासप आहे, सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत. खरं म्हणजे ही आपली महायुती आहे. ही महायुती जी आहे, खऱ्या अर्थाने आज आपण जी निवडणूक लढवतोय, आज सुनेत्राताईंना मत म्हणजे खऱ्या अर्थाने मोदीजींना मत आहे. आणि आपण घड्याळाला मत देतो किंवा धनुष्यबाणाला मत देतो किंवा कमळाला मत देतो, ते मोदीजींना मिळतं. याचं कारण ही देशाची निवडणूक आहे. ही कुठली जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या विकासाची निवडणूक आहे. या देशाचा नेता निवडणारी निवडणूक आहे. या देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आणि इतर निवडणुकांमध्ये जो फरक असतो तो या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की सगळेजण म्हणतात फिर एक बार मोदी सरकार, आणि त्याचं कारण तसं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आपण जे मोदीजींनी काम केलं, गेल्या 50-60 वर्षामध्ये जे काम झालं नव्हतं ते 10 वर्षामध्ये केलं. आज प्रगती होतीये, देशाचा विकास होतोय, आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन होतं आहे, अभिमानाने घेतलं जातं. मी जेव्हा स्वित्झर्लंडला दावोसला गेलो होतो, फिरायला नाही, आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट आणायला. काही लोक गरम झालं की लंडनला जातात हवा खायला, तसं नाही. हा तुमचा एकनाथ शिंदे दावोसला गेला आणि त्यावेळेस 1,37,000 कोटीचे MOU आपण साईन केले. आता यावेळेस गेलो तर 3,73,000 कोटीचे MOU साईन केले आणि असे उद्योग आपल्याकडे येत आहेत, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला पसंती देत आहेत. त्यामुळे आज मगाशी कोंडे बापूंनी सांगितलं की काय से आपण कसली बात करणार नाही ना, मंदिर का मस्जिद कसली करणार, रोजगाराची. खऱ्या अर्थाने हाताला रोजगार पाहिजे आपल्या तरुणांच्या, आणि हे महायुतीचं सरकार रोजगार देणार आहे. आणि म्हणून आज अनेक ठिकाणी नवीन नवीन कंपन्या येत आहेत. मला मगाशी शिवतारे बापूने सांगितलं की आपण गेल्या 93 साली हे कुठं भोर येथील उतरोली गावामध्ये MIDCचे शिक्के मारले, परंतु अजूनपर्यंत तिथे MIDC झाली का? नाही झाली. तर मी तुम्हाला शब्द देतो की उतरोलीला MIDCची कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी MIDCच्या मंत्र्यांना देतो. कारण शेवटी उद्योग असतील तर काम मिळेल. आज मुंबई पुणे हायवे झाला तेव्हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला. गडकरी साहेबांना बाळासाहेबांनी सांगितले पुणे मुंबई, अरे 8-8 तास घाटात अडकलं तर काय त्याचा उपयोग आहे, मुंबई पुणे रस्ता करा. आज देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग मुंबई पुणे झाला. आज आपण डेली अपडाऊन करू लागलो. 2.5 तासात मुंबईतला माणूस पुण्यात, पुण्यातला माणूस मुंबईत. आज बघितलं तर इकडे हिंजवडी असेल, इकडे या भागामध्ये IT पार्क झाले, आपले ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाली. आणि एक रस्ता काय करू शकतो याचं उदाहरण या मुंबई पुणे एक्सप्रेसने दिलंय. आज आम्ही तिथं आणखी एक मिसिंग लिंक करतोय. जगातला सगळ्यात रुंद असलेला टनेल आपण करतोय. आता घाटातलं सेक्शन जे आहे, घाट तुमचा ड्रॉप होईल आणि डायरेक्ट तुम्ही या टनेलमधून येणार. अर्धा तास अगोदर या पुण्यामध्ये आपण पोहोचणार. पुणे रिंग रोड आपण करतोय. पुणे रिंग रोड देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठली अडचण असेल, कुठले प्रश्न असतील, सर्व्हिस रोड असेल, काही असेल तर एकनाथ शिंदे बसलाय तुमच्या अडचणी सोडवायला. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. आज आपण समृद्धी महामार्ग केला, बाळासाहेबांचं नाव दिलं, त्यालाही विरोध केला होता. खरं म्हणजे जेव्हा आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अनेक प्रकल्पांना अगोदरचे लोक विरोध करत होते. अगदी म्हणजे मेट्रोला असेल, कारशेडला असेल,
समृद्धी हायवेला असेल, ते अटल सेतूला असेल, अनेक प्रकल्पांना विरोध केला, मेट्रोला विरोध केला. पण आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी पहिले सरकारमध्ये पहिली शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा, सिंचनाचा. जे वाया जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवलं पाहिजे, यासाठी मोठा प्रकल्प केला पाहिजे, ही पहिला निर्णय आम्ही घेतला. आणि तुम्हाला बांधवांनो भगिनींनो एक सांगतो की गेल्या अनेक कॅबिनेटमध्ये जे आम्ही निर्णय घेतले, सिंचनाचे 122 प्रकल्पांचे आपण निर्णय घेतले आणि मागच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारने फक्त 4 सुप्रमा दिल्या होत्या. हा आपला फरक आहे. आणि हा जो भोर विधानसभा आहे, या ठिकाणी अख्ख्या अर्ध्या पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा हा भोर विधानसभा. आणि म्हणून या भोर विधानसभेतल्या लोकांना देखील पुरेसं पाणी मिळालं पाहिजे, हा आपला हक्क आहे. आणि म्हणून हे सरकार काम करणारं सरकार आहे. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, आज शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. 6,000 रुपये मोदी साहेब देतात, त्यामध्ये 6,000 रुपये आपण राज्य सरकारने घातले. आता 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे. शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपण घेतला. आधी शेतकरी विम्याची रक्कम भरत होता, प्रीमियम भरत होता. आम्ही सांगितलं शेतकरी हा आमचा मायबाप आहे, हा अन्नदाता आहे, त्याला काही तोशीस लागता कामा नये. 1 रुपया त्यांनी भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. आज आपल्याला मी सांगतो, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट होते, शेतकऱ्यावर संकट येत आहे, परंतु हे आपलं सरकार शेतकऱ्यांचं आहे. आतापर्यंत 15,000 कोटी रुपये नुकसान भरपाई देणार हे आपलं सरकार आहे. आपण सगळे नियम बदलले, NDRFचे बदलले, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान धरत नव्हते नुकसान भरपाईमध्ये, ते आपण धरू लागलो. हे शेतकऱ्यांसाठी आपण केलं, महिला भगिनींसाठी केलं, तरुणांसाठी आपण करतोय. आमच्या ज्येष्ठ वयोवृद्ध लोक आहेत, वयश्री योजना त्यांच्यासाठी करतोय. कितीतरी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आपल्यासाठी केल्यात. मी आपल्याला बांधवांनो भगिनींनो सांगतो, 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते, दंगली होत होत्या, घोटाळे होत होते, बॉम्बस्फोट होत होते आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आपण पाहत होतो. आज मला सांगा, 2014 नंतर मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत पाकिस्ताननी केली नाही. कारण त्यांना माहीत आहे आता बॉम्बस्फोट केला तर डायरेक्ट मोदीजी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतील. आणि ते सरळ म्हणतात, पाकिस्तानने जर आमच्यावर हमला केला त्याला घुसून मारल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत दाखवणारं आपलं मोदी सरकार आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, बे पाकिस्तान राष्ट्रपती असतील, कोणी असतील, पूर्वीचे पंतप्रधान असतील, कुणाला पाकिस्तान भीक घालत नव्हतं. फक्त एकाच नावाला घाबरत होतं, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि मग हे जी काय बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं, 370 कलम हटवण्याचं, कुणी पूर्ण केलं? आज मोदीजींनी राम मंदिर बांधलं अयोध्येमध्ये. आज करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं. आता काही उबाटाचे लोक टिंगल करायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मोदीजींनी मंदिर पण बांधलं, तारीख पण सांगितली, उद्घाटन पण झालं. याला म्हणतात काम. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, 370 कलम हटवलं. आपलं काश्मीर नंदनवन, आपण तिकडे जातो फिरायला, आज तिकडे फिरण्याची भीती होती. आज आपल्या देशाबरोबर काश्मीर आपलं आहे. ते काश्मीर आपल्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं हाणून पाडण्याचं काम मोदीजींनी केलं. एकीकडे बघा, जर तुलना केली तर 24/7 काम करणारा प्रधानमंत्री, आज मी पाहतोय त्यांना किती सभा घेत आहेत, की पूर्ण देशभर त्यांच्या सभांना एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद. पुण्यातली सभा आपण पाहिली. एवढं का लोकप्रिय झाले? कारण सर्व त्यांनी पूर्ण जीवन आपल्या देशासाठी समर्पित केलं. 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभला आहे. आणि दुसरीकडे
थोडं गरम झालं, उन्हाळा उकाळा आला की थंडगार हवा खायला जाणार, परदेशात जाणारा राहुल गांधी आपण पाहिला. आणि तिकडे जाऊन आपल्या देशाची बदनामी करायची, प्रधानमंत्र्याची बदनामी करायची, ही कसली देशभक्ती. आणि म्हणून जर कोणाला स्वप्नात जरी विचारलं तरी सुद्धा तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे, प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर काय म्हणणार लोक? कोणाचं नाव घेणार? आवाज बारीक झालाय. मोदीजींचं नाव घेणार, कारण मोदीजी त्यांच्या नसा नसा देशभक्ती राष्ट्रभक्ती भिनलेली आहे. आणि म्हणून जे मोदीजींनी तर चांद्रयान लॉन्चिंग केलं यशस्वी चंद्रावर, काँग्रेस राहुल गांधींचं लॉन्चिंग गेले 50 वर्ष करते पण लॉन्चिंगच होत नाही. हा फरक आहे, हा नेतृत्वातला फरक आहे. आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक देशासाठी आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की काही लोक राम राम म्हटलं की त्यांना मिरच्या लागतात, रामाच्या सैन्याने जय श्रीराम म्हटलं की रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा, तसा राग काही लोकांनी यायला लागला आहे. आता बदललंय सगळं. आणि पण राम नाम घेतल्याशिवाय परमार्थ मिळत नाही हे आपल्याला माहीत आहे. आणि आता म्हणतो आपण, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आपण करत असलो तरी सुद्धा शेवटी विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला त्याच्यावरच आपण निवडणूक लढवतोय. आज पाहिलं आपण की या देशामध्ये जे मगाशी मी म्हटलं 50-60 वर्ष जे काम झालं नाही, खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे ना नीती आहे, नियत आहे, ना काही आहे, निर्णय आहे. आज त्यांच्याकडे कट, कमिशन आणि करप्शन, दुसरीकडे नेशन फर्स्ट, अशा प्रकारची जी काही भूमिका मोदीजींनी घेतली आहे, त्यामुळेच या राज्यामध्ये देखील आपण पाहतो आमचं युतीचं सरकार होतं, अजितदादा सोबत आले, अजितदादांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, या राज्यामध्ये जे काम सुरू आहे, त्या विकास सुरू आहे त्याला पाठिंबा दिला, साथ दिली. आणि म्हणून आज सरकार मजबूत झालं. अनेक लोक सांगायचे आज सरकार पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. सरकार काय पडलं नाही, सरकार मजबूत होत गेलं. मग नंतर नवीन टूम काढली, आता मुख्यमंत्री बदलणार, मुख्यमंत्री बदलणार. पण हा एकनाथ शिंदे तुमच्यातला एक साधा मुख्यमंत्री आहे, या शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी आज मुख्यमंत्री म्हणून जरी बोलत असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा नाही, माझ्या डोक्यामध्ये कट कारस्थान करून आपल्याच लोकांना संपवायचा घाट घालण्याची वृत्ती माझी नाही. आणि म्हणून जे काय झालं, अजितदादा का बाहेर पडले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा जेव्हा संधी आली अजितदादांना काय देण्याची, तेव्हा तेव्हा त्यांना दाबण्यात आलं. असं तिकडे उभाटात देखील झालं. अरे सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो, मास लीडर होतो, तेव्हा मग नेतृत्वाला भीती वाटते. परंतु पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ते मोठे केले पाहिजेत. कार्यकर्ते मोठे झाले तर पक्ष मोठा होतो. आणि म्हणून आज आपली जी काही महायुती झालेली आहे, ही महायुती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललेली आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला सुनेत्राताईंना मतदान करायचं आहे आणि त्यांना निवडून तर पाठवायचंच आहे, परंतु त्याचबरोबर मोदीजींचे हात देखील बळकट करायचे आहेत. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो, काही लोक आता त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत, मग म्हणतात जर 400 पार आले तर संविधान बदलणार. अरे बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांनी घटना लिहिली. आज या ठिकाणी मोदीजींनी स्वतः तोंडून सांगितलंय की बाबासाहेबांचा पराभव कोणी केला तर काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केलं. बाबासाहेब सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा. बाबासाहेबांचा वारंवार अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं. संविधान दिन 50-60 वर्ष त्यांना आठवला नाही, पण संविधान दिन
साजरा करण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं. आज लंडन मधलं घर असेल, आज देशातले बाबासाहेबांच्या ज्या काही पाऊल खुणा आहेत त्याचं स्मारकात रूपांतर करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक एवढं आपण भव्य दिव्य करतोय की जगाला हेवा वाटावा असं आपण करतोय. परंतु कुठंतरी काहीतरी सांगायचं, तुमचं आरक्षण काढणार, तो बाबासाहेबांचं संविधान बदलणार. पण मी नेहमी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. मराठा आरक्षण दिलं, त्याच्यावर टीका होऊ लागली. एवढे वर्ष तुमच्या हातात संधी होती, परंतु मराठा आरक्षण दिलं नाही. तुम्ही मराठा समाजावर मोठे नेते झाले, सत्ता झाली, सगळं झालं, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. आणि पण याच वेळेस मी जाहीरपणे शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देणार. या एकनाथ शिंदेने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आज कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, नियम असून कायदा असून कोणी धाडस करत नव्हतं, पण आपण केलं. ओबीसी इतर समाजाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण 10% आरक्षण दिलं. त्यावर सगळं बोंबाबोंब सुरू झाली, हे टिकणार नाही. मी सांगितलं, अरे तुम्ही दिलं तर नाही, पण आम्ही दिलंय, तुम्ही टिकणार का नाही त्याची कारण सांगा. आम्ही का टिकेल याची कारण सांगतो. कारण लाखो लोक आम्ही त्या कामाला लावले, त्याचा डिटेल सर्वे केला, इम्पिरिकल डेटा गोळा केला आणि टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. ओबीसीला इतर समाजाला धक्का न लावता. का पोटदुखी झाली तुमची? कोर्टामध्ये गेलात, कोर्टाने देखील स्टे दिला नाही. तुमचं अपील फेटाळून लावलंय, कोर्टामध्ये टिकलंय. पुढे देखील आपण टिकवणार, कारण कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण आपण दिलेलं आहे. आणि म्हणून फक्त जे स्वतः करू शकले नाहीत, जे आपल्या सरकारने केलं, जे पूर्वी देवेंद्रजींनी दिलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकवलं आपण, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिथं ते रद्द झालं. आपण पुन्हा दिलेलं आहे. आणि म्हणून आज सरकार जे आहे ते आपण पोटात एक ओटात एक नाही. जे होणार असे तेच बोलणार, जे होणार नाही ते बोलणार नाही. खोटी आश्वासनं आपण कधी दिली नाही, देणार नाही. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी ते आम्हाला शिकवलं नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की येणारी निवडणूक जी आहे, आज मला मगाशी आणखी काय सांगितलं, PMRDचे काही विषय आहेत. गुंजवणी प्रकल्प अंतर्गत वाजेगर, कांगणी, शिवगंगा या 3 उपसा सिंचन योजनांना त्वरित मंजुरी पाहिजे का? मान्यता त्याला दिली जाईल, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देखील दिली जाईल. PMRDतले काही घरं आहेत त्यांचा विषय आहे, काही रस्ते बांधायचे आहेत, PMRD माझ्याकडे आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे तुम्हाला जे PMRDच्या माध्यमातून काय पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द मी आपल्याला देतो. कुठलाही अन्याय हे सरकार कुणासाठी आहे? अन्याय करायसाठी? हे अन्याय दूर करण्यासाठी सरकार आहे. लोकांचा आवाज ऐकणारं सरकार आहे आणि ऐकून निर्णय घेणारं सरकार आहे. पूर्वी सुनावणी नव्हती, सुनवाई नव्हती, भेटणं तर दूर, ऐकणं तर दूर. घरात बसून सरकार राज्य चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालत नाही. उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला फेस टू फेस काम करावं लागतं, ग्राउंडला उतरून काम करावं लागतं, शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो, बांधावर शेतावर जावं लागतं. अरे हा शेतकऱ्याचा मुलगा, तुम्हाला मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाही तर म्हणतो हेलिकॉप्टरने जातात शेती करायला. मी काय गाडी चालवत जाऊ 8 तास? अरे मी 8 तासामध्ये 10,000 फाईल सह्या करतो, 10,000.
10,000 फाईल सह्या करतो, माझा एक एक मिनिट मी सत्कारणी लावतो. आता मी गावी गेल्यावर मी शेतकरी आहे, शेतीकडे आपोआप माझे पाय वळतात, मग तिथं पण पोटदुखी. अजून अजून पर्यंत मुख्यमंत्री बदललाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालाय, हे पचनीच पडत नाही. कधी संविधानिक सरकार का असंविधानिक म्हणतात, कधी घटनाबाह्य म्हणतात, कधी सरकार पडणार म्हणतात. अरे तुम्ही काय काय म्हटलं तरी सुद्धा सरकार काम करतंय. एवढे लोक आम्ही जर निर्णय जो घेतला, मगाशी शिवतरे बापूंनी सांगितलं उठाव केला, उठाव करण्याचं कारण एवढंच की या सरकारने पूर्ण ठप्प करून ठेवलं होतं. हे पूर्ण महाराष्ट्र नैराश्याच्या गर्तेत गेला होता, निगेटिव्हिटी होती, सण उत्सव परंपरा सगळं बंद, सगळे प्रकल्प बंद. म्हणून आम्ही उठाव केला, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली, बाळासाहेबांच्या विचारांना धोका दिला, या महाराष्ट्रातल्या जनतेला धोका दिला. म्हणून सत्ता सोडून आम्ही पाय उतार झालो. एवढं धाडस हिम्मत मनगटात असावी लागते, ती एकनाथ शिंदेने दाखवली. म्हणून तर आता सरकार चालू लागलं, सरकार बोलू लागलं, विकासाचे प्रकल्प सुरू झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, कुठल्याही भूल थापांना आपण बळी पडू नका. आपण सगळे सुज्ञ आहात आणि येणाऱ्या जे काही आपण निवडणूक ही लढवतोय, ही निवडणूक कुठलीही निवडणूक कुठली परिवारवादाची नाही. याला रंग देण्याचा प्रयत्न लोक करतील, परंतु आपण सगळे सुज्ञ आहात. आपल्याला विकास पाहिजे. कुलदीप कोंडे म्हणाले, इथं हाताला काम पाहिजे, पोटाची खळगी भरायला रोजगार पाहिजे. आणि ते सरकार, हे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे जमा करणार नाही, हे दोन्ही हाताने देणार आहे. तुम्ही एक हाताने द्या, आम्ही दोन हाताने देऊ. हे सरकार महायुतीचं आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे, माझ्या माता भगिनींचं सरकार आहे, माझ्या शेतकऱ्यांचं सरकार आहे, माझ्या कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी आता इथं मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, उद्या समोरचा एक कोणी कर्तृत्व गाजवून, कर्तृत्व करून, काम करून, मोठा होऊन इथे येऊन जर मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला, तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल, हेही मी आपल्याला सांगतो. कुणाची जागीरदारी नाही, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा, असा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षामध्ये कोणी मोठा नाही, छोटा नाही, मालक नाही, नोकर नाही. परंतु तुम्हाला मी सांगतो, बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे. नीलमताई इकडे आहेत, शिवतरे बापू पण आहेत, कुलदीप पण आहेत, सगळे लोक आहेत, रमेश आहे, सगळ्यांना माहित आहे, चांदेरे आहेत, तिकडं ढमाले पण आहे, तो बी आपला जुना माणूस आहे. आणि म्हणून बाळासाहेब सवंगडी समजायचे, परंतु हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजू लागले, मालक आणि नोकर समजू लागले. असा पक्ष मोठा होत नाही. आणि म्हणून आम्ही उठाव केलाय, आणि उठाव केला तो लोकांनी उचलून धरला. जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलाच नसता. तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली असती. जिकडे आम्ही जातोय तिकडे लोक उत्स्फूर्तपणे स्वागत करतायत, कारण सर्वसामान्यातला एक मुख्यमंत्री झाला, कधी उपलब्ध असणारा मुख्यमंत्री झाला, कधी भेटणारा मुख्यमंत्री झाला. वर्षा निवासस्थान सरकारी पहिला इतिहास बघा आणि आताच बघा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. जे 50-60 वर्षात नाही झालं ते मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. या तुमच्या विधानसभा भोर तालुक्यामध्ये, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित दादांनी देखील खूप कामं केली आहेत. अजित दादांनी देखील विकासाच्या बद्दल सकाळी लवकर उठून काम करतात. मी पहाटेपर्यंत करतो, अजित दादा पहाटेला सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर करतात. म्हणजे बघा, हे 24/7 सरकार आहे, 24/7. पूर्वीच्या सरकारमध्ये मला वाटतं मंत्रालयात बापू किती वेळा आले होते? 2.5 दिवस आले मंत्रालयात. असं काय होतं काय? सरकार चालतं?
पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात पण लिहून ठेवलंय ना काहीतरी. मला बोलायच्या अगोदर त्यांच्या महाविकास आघाडीतले नेते बोलून मोकळे झालेत. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे, ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे. मोदीजी प्रधानमंत्री होणारच आहेत, देशातल्या जनतेने ठरवलेलं आहे. परंतु आपला बारामती लोकसभा मतदारसंघ वंचित राहता कामा नये. आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार गेला पाहिजे. त्यांचे मोदीजींचे हात बळकट करायला पाहिजे, कारण केंद्राकडून देखील आपल्याला निधी मिळतो. आज मला अनुभव आहे की आम्ही पाठवलेले प्रस्ताव एकही कट न करता, कपात न करता तसेच्या तसे मंजूर करून पाठवतात. मग रस्ते असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, अनेक आपले प्रस्ताव गेले आणि अनेक प्रकल्पामध्ये सिंचनाचे प्रकल्प असतील. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार जेव्हा काम करतं तेव्हा लोकांना न्याय मिळतो. आणि म्हणून या सर्व 400 मध्ये आपके बार 400 पार जो नारा आहे, त्याच्यामध्ये आपला बारामतीचा खासदार देखील हात वर करायला तिकडे पाठवला पाहिजे, ही विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे. आणि म्हणून ही निवडणूक नात्या गोत्याची नाही, ही निवडणूक परिवारवादाची नाही, ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची आहे. ही निवडणूक देशाच्या अभिमानाची आहे. आणि म्हणून आपण येत्या 7 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून सुनेत्राताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढी विनंती आपल्याला मी करायला आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.